झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्या हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्याला वेळोवेळी आम्ही सांगायलो, एसडीएमला सांगायलो, पोलीस प्रशासनाला सांगायलो की या जिल्ह्याचे अवैध धंदे बंद झाले पाहिजे। वेळोवेळी आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आंदोलन करायलो, पण या हरामखोराला जाग येईना झाले। आज दुर्दैवानं आपल्या एका दलित आदिवासी बांधवांची टिप्परने चिरडून हत्या करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्या पोराचं परवाच्या दिवशी लग्न आहे, आज देवकार्य होतं। टिप्पर कुठून आलं? औंढ्याहून आलं, गोळेगावच्या घाटात भरलं 6 बराचं टिप्पर। येताना 4 पोलीस स्टेशन लागतात, 2 एसडीएमचं कार्यक्षेत्र आहे, 3 तहसीलदाराचे कार्यक्षेत्र आहे। असं असताना त्या परिसरातून आजेगाव इथं टिप्पर येते, म्हणजे याच्या डोळ्यात काय माती गेली का? सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणार आहे प्रशासन, या अवैध माफियाला वेठीस कधी धरणार आहे? याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? या हिंगोली जिल्ह्याचा आका कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। या हिंगोली जिल्ह्याच्या आकाच्या भरवशावर हे लोक मस्तावले आणि असंच जर चालू राहिलं तर निश्चितच हिंगोलीचा बीड झाल्याशिवाय राहणार नाही मित्र। पण आम्ही हिंगोलीचा बीड होऊ देणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू। वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ आली तर जीव देऊ किंवा जीव घेऊ, पण या हिंगोली जिल्ह्याला बीड होऊ देणार नाही। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपण 7 घंटे झाला अजून कार्यवाही कुठलीच केली नाही। आपल्याला नाव माहित आहे, मागची स्कॉर्पिओ माहित आहे, पुढचं वाहन माहित आहे, असं माहित असताना सुद्धा आपण ताब्यात घेतलं नाही, कुठली प्रक्रिया काय केलं नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे। संबंधित कोण कोण अधिकारी त्या परिसरातले होते त्याचा सीडीआर मागवा, कोण कोणाला बोललं ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या पाहिजे। संबंधित तलाठी, संबंधित गिरदावार मंडळ अधिकारी कोण कोण आहेत, तिथलचे कोण आहेत, या सगळ्याचा सीडीआर मागवणं गरजेचं आहे आणि ही कारवाई लवकरात लवकर करा, अन्यथा आम्ही आता आज रास्ता रोको केलाय। याच्यानंतर आता पीएम चालू आहे, पीएम झाल्याच्या नंतर आम्ही डेड बॉडी रस्त्यावर आणू आणि इथंच त्या डेड बॉडीची विल्हेवाट लावू, हे प्रशासन लक्षात घेतलं पाहिजे। आता आम्ही तुम्हाला थोडा वेळ देणार आहोत, आपण लगेचच्या लगेच आरोपी ताब्यात घ्या, ते वाहनं ताब्यात घ्या आणि या मस्तवालाला व्यसन घाला, अन्यथा याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। एवढं बोलतो आणि थांबतो।